नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. श्रावण चालू झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर सणासुदीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर अशीच सणासुदी स्पेशल अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत, ज्याला आपण नागपंचमी स्पेशल रेसिपी असं सुद्धा म्हणू शकतो, जी झटपट तर होतेच, करायला सोपी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला मी इथे चणा डाळ भिजवून घेतलेली आहे आणि उकडवून सुद्धा घेतलेली आहे. साधारण 1 तास इतकी मी भिजवून ठेवली होती आणि त्याच्यानंतर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघताय ना, जशी हाताने स्मॅश केल्यावर एकदम व्यवस्थित स्मॅश होईल अशी ती शिजून व्यवस्थित तयार होते. आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. एकदम कोरडी अशी चणा डाळ मी इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर पोळ्यांना जशी आपण कणिक मळतो तशीच मऊसर आपण कणिक मळून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये थोडंसं आपण साजूक तूप घातलेलं आहे आणि आता आपण सुरुवातीला पहिले पुरण तयार करून घेणार आहोत. तर त्या तुपामध्ये आपण जी डाळ उकडवून घेतलेली होती ती सगळी डाळ घातलेली आहे आणि सुरुवातीला पहिले थोडं थोडं आपण स्मॅश करत ती जरा ढवळून घेणार आहोत. अगदी 1-2 सेकंदासाठी ढवळून घ्यायचे आणि जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढाच आपण गूळ घेणार आहोत. जर 2 वाट्या डाळ असेल तर तेवढाच 2 वाट्या इतका गूळ आपण घेणार आहोत. आणि गूळ पण घालून त्याच्यामध्ये गूळ व्यवस्थित मेल्ट होऊन ते पुरण इतकं घट्टसर होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर ते पुरण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. गॅस जास्त मोठा करायचा नाही, कारण ते पुरण जेव्हा पातळ असतं तेव्हा ते उडतं आणि मग त्यांनी जखम होऊ शकते. त्यामुळे मंद आचेवर एकदम व्यवस्थित सारखं हलवत आपण पुरण इतकं घट्टसर असं होईल इथपर्यंत तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मध्ये मी घातली ती वेलची पूड आणि आता मी घालते ती जायफळ पूड. जायफळ पूड घालताना आपण गॅस बंद केलेला आहे आणि मग जायफळ पूड घालून सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. वेलची पूड गॅस चालू असताना मध्येच घातली तरीही चालतं. आता आपलं इथे पुरण तयार आहे. तसेच कणकेचे पण मी गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघताय ना, पोळीला जेवढे आपण मोठे गोळे करतो तेवढे मोठे पण नाहीत आणि पुरीला जेवढे छोटे करतो तेवढे छोटे पण नाहीत, तर मध्यम आकाराचे असे गोळे केलेले आहेत आपण कणकेचे. आणि पुरणाचे सुद्धा त्याच्यापेक्षा जरा मोठे असे आपण गोळे करून घेतलेले आहेत. आणि आता थोडंसं तेल लावून जशी आपण पुरी लाटतो त्याच्यापेक्षा मोठी आणि पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. बघताय ना, पुरीपेक्षाही ह्याचा आकार मोठा आहे. व्यवस्थित छान अशी पातळसर आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे पुरणाचे गोळे केलेले आहेत ते गोळे ठेवणार आहोत आणि ह्याची व्यवस्थित घडी घालणार आहोत. आपल्याला हे तळायचे नाही आहे, त्यामुळे हे कुठूनही फुटतील याची काळजी करायची गरज नाही. मधोमध असा हा गोळा ठेवायचा आहे आणि असं एकदम व्यवस्थित अशी दोन्ही बाजूंनी छान घडी घालून आपण ह्याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. एकदम सुंदर असे हे लागतात दिंड आणि अशा प्रकारे आपण हे पॉकेट म्हणूया आपण याला, हे तयार करून घ्यायचे. आता मी हे सगळे जे कणकीचे गोळे होते त्याचे सगळ्याचे आपण हे दिंड तयार करून घेतलेले आहेत. आणि हे स्टीम करायचे असतात, त्यामुळे स्टीमरमध्ये मी छान सध्या येतात फ्रेश अशी केळीची पानं घेतलेली आहेत. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण हे दिंड ह्याच्यावर ठेवून साधारण 15 मिनिटासाठी आपण हे उकडवून घ्यायचं आहे. आणि पुढे तुम्ही बघाल मी ह्याच्यामध्ये ना मध्ये छान लवंग लावलेली आहे. लवंग लावल्यामुळे ह्याचा स्वाद लवंगचा छान येतो आपल्याला एक पुरणाच्या त्या दिंडामध्ये आणि दिसायला पण खूप उत्कृष्ट दिसतं. आणि 15 मिनिटासाठी आपण हे उकडवून घेणार आहोत. बघा 15 मिनिटानंतर किती दणदणीत वाफ आलेली आहे आणि हे जे मध्ये आपण लवंग लावलेली आहे ते किती सुंदर दिसतंय. दिसायला पण छान दिसतं आणि त्याचा वासही एकदम छान उत्कृष्ट असा येतो. तर मी दोन्ही प्रकारे केले, म्हणजे मध्ये लवंग लावून पण केलेत आणि न लवंग लावता पण केलेले आहेत. दोन्ही प्रकारे मी हे दिंड करून घेतलेले आहेत. अतिशय सरळ सोपा असा होणारा हा पदार्थ आहे आणि हा भरपूर तुपाबरोबर खायचा असतो. त्यामुळे मी
बाजूला जरी तूप सर्व केलेलं असलं तरीसुद्धा याच्यावर वरती तूप घालते. भरपूर तूप घालायचं आहे आणि तुपाबरोबरच हे दिंड गरम गरम असे सर्व करून खायचे आहेत. तर अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल अशी आपली आजची पुरणाच्या दिंडांची रेसिपी झटपट अशी करून तयार झालेली आहे. नागपंचमीला ना माझी आई नेहमी हे पुरणाचे दिंड करायची नैवेद्यासाठी, कारण त्यावेळेला भाजायचं नसतं, कापायचं नसतं, काही नाही. पुरण आदल्या दिवशी करून ठेवलं की आपण दुसऱ्या दिवशी हे शिजवून म्हणजे उकडवून हे दिंड तयार करू शकतो नैवेद्यासाठी. त्यामुळे असे हे नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड आपले करून तयार झालेले आहेत. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल, आपण ह्याच्यामध्ये पुरणामध्ये अजिबात कुठेही पुरण वाटून घेतलेलं नाही. कारण तेच आहे, जर पहिल्यांदा सुरुवातीला 1 तासभर तरी आपण चणा डाळ भिजवली आणि 3 ते 4 शिट्ट्या काढल्या कुकरच्या की चणा डाळ आपली एकदम व्यवस्थित अशी शिजून तयार होते. आणि जेव्हा आपण पुरण करत असतो त्यावेळेला ते स्मॅश करून करून आपण जर पुरण केलं तर आपल्याला ते पुरण यंत्रामधून काढून घ्यायची अजिबात गरज लागत नाही. तर अशा प्रकारे हे खमंग खुसखुशीत असे पुरणाचे दिंड एकदम पातळ आवरणासहित तयार झालेले आहेत. एकदम पातळ असं आवरण ह्याचं झालेलं आहे, कारण तुम्ही बघितलं की आपण पुरी केवढी मोठी लाटली ते. तर अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल हे पुरणाचे दिंड तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.